आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील महाराजा बळीराजा उपबाजार चिंबळे येथे कांद्याची टोलेजंग आवक, मार्केट आले तेजीत। हे एकच नंबर मार्केट आहे। नवनाथ ढफळ शेतकरी यांनी केले कौतुक। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे येथे महाराजा बळीराजा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक झाली असून योग्य दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। श्रीगोंदा तालुक्यासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपला कांदा चिंबळे येथील उपबाजारात विक्रीसाठी आणला। मागील बाजारात कांद्याला चांगला आणि उच्चांकित दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा या बाजारावरील विश्वास आणखी वाढला असून त्याचाच परिणाम म्हणून आज कांद्याची टोलेजंग आवक झाली। पावसाने दिलेली ओढ आणि शेती समोरील वाढते आर्थिक संकट यामुळे चाळीमध्ये साठवलेला कांदा बाजारात आणणं हाच शेतकऱ्यांच्या समोरचा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे। त्यामुळे केवळ श्रीगोंदा तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील इतर तालुक्यामधूनही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन चिंबळ्या बाजारात दाखल झाले। रात्री उशिरापर्यंत कांद्याची आवक सुरू होती। दर चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। यावेळी व्यापारी गौरव पोखरणा यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला। ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण कांदा एकदम बाजारात आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणावा। सध्या कांद्याला सोन्याचे भाव मिळत आहेत, त्यामुळे घाई करून आपले नुकसान करून घेऊ नये। चिंबळे येथील कांदा मार्केट सुरू झाल्यामुळे पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठा आधार मिळाला आहे। शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वाहतूक आणि वेळेचा खर्चही कमी होत असून या बाजाराच्या निर्णयाचे शेतकरी आणि व्यापारी वर्गातून स्वागत होत आहे। माझं नाव संपूर्ण लक्ष्मण हरिभाऊ गायकवाड, चिंबळा, राहणार चिंबळाच, मुक्काम पोस्ट म्हणजे तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। आता इथं मार्केट सुरू झालेले 1 महिन्यापासून सुरू झालेले आणि राजकीयमध्ये मार्केट सुरू केलेले व्यापाऱ्यांनी, तर ते व्यवस्थित चाललेले आहे। सध्या नीतीला निलावाचे बाजार तसे व्यवस्थित चाललेले आहेत, 40-45 पर्यंत चाललेले। आता तसं म्हणजे 21 पासून पुढे आहेत सध्या आता चाललेला बाजार। आणि आता कमीत कमी 5 ते 6 हजार माल गोणी तयार इथं आलेली, रात्रीपासून आलेली आहे। अजून बी पुन्हा ट्रॅक्टर वगैरे येतात, पिकअप येतात आणि या मार्केटला जास्तीत जास्त व्यापारी फायदा करून देण्याचं काम करतात। आणि याशिवाय या परिसरामधील जेवढे जवळचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा योग्य एकच फायदा असा होतो की दुसरीकडे जाण्याची, लांब तिकडे मार्केटला जाण्याची काही गरज नाही आणि इथं ट्रॅक्टरने स्वतः आणता येतो आणि जास्तीत जास्त 20-25-30 पर्यंत गोण्या घेऊन येतात लोक आणि त्याच्यामुळे बाजारभाव व्यवस्थित आतापर्यंत चाललेला आहे। पैशाच्या बाबतीत म्हणलं तर पैसे चेकद्वारे पैसे देतात, ते चेक देतात आणि तो चेक लगेच तुम्ही घेऊन गेले बँकेत तरी तो तुमचा चेक तिसऱ्या दिवशी लगेच खात्यावर ट्रान्सफर होते। आहे ना, सुविधा आहे ना इथं। तसं मार्केट यार्डाने, मार्केट कमिटीच्या यार्डाने जवळजवळ बरेचसे म्हणजे गाळे केलेले आहेत आणि त्या गाळ्यामध्ये कांदा सुरक्षित राहू शकतो। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माल इथं घेऊन यावा आणि जास्तीत जास्त आपला फायदा कसा होईल हे पहा। मार्केट कमिटीने जो निर्णय घेतला तो योग्यच घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे याच्या जवळच्या परिसरातील आणि लांबच्या परिसरातून बी कांदा इथं येतो आणि शेतकऱ्यांना हा जवळ जेवढा फायदा होईल तेवढा फायदा करण्याचं काम मार्केट कमिटीने केलेलं आहे। आणि मार्केट कमिटीच्या माध्यमातून जर सांगायचं म्हणलं तर आजपर्यंत मार्केट कमिटीने वेळोवेळी इथं लक्ष झालं, चांगलं काम करण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम करीत असताना कोणालाही कोणावर अन्याय होईल नाही अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। आणि हे काम उलट कांदा मार्केट चालू केल्यापासून आवक या गावाला जराशी, गावाला बी आणि परिसरातील लोकांना बी चांगलं वाटायला लागलंय। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कांदा लोक
आभारी आहे त्यांची, मार्केट कमिटीचे आभार मानतो आणि उलट इथून पुढचा आणखीन जास्त कसेही होईल, जास्त मार्केट कमिटी कशी जास्तीत जास्त चालेल हे मार्केट कमिटी चालकांनी करणारच आहेत आणि ते करतील बी अशी मी आशा बाळगतो. मी सोमनाथ तुकाराम पल्लारे, मुक्काम पोस्ट हांगेवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. हे चिमळा मार्केट ही खूप सुंदर आहे, शेतकऱ्यांचं जवळ आहे, परत निलाव चांगल्या पद्धतीने होत्यात, प्रकार नाही, परत तुमचे जे पैसे चेक आहे का चेक आज दिले उद्या त्याला जमा होत्यात, त्यामुळे सगळेजण आभारी. आज चिमळा आहे आवक 6,000च्या पुढे आहे. जे जगात मार्केट चाललं महाराष्ट्रात तेच मार्केट निघत पाण्यात सोय गाळ आहे चांगलं, शेतकऱ्याची हाल होत नाही. पण ते निलाव झाला लागले 10-20 मिनिटात पत्ती तयार होती, चेक देतात ते. माझे नाव गायकवाड राहणार चिंबळा. आज या ठिकाणी मी चिंबळे मार्केटला कांदा आणला 10 रोल. 1 नंबर माझा 36-37 रुपयांनी गेला, 2 रुपये गेला 25 रुपये व चिंबळी 15 रुपये या ठिकाणी कांदा गेलेला आहे. मला चांगला भाव भेटलेला आहे कांद्याला या ठिकाणी, समाधानी शेतकरी. साहेबाबरोबर चौधरी यावपणा आज बाजार कमी झाला कालच्या पासून, आज 42च्या पुढे नाही आणि काल 55, 50, 45. आवक मिळव का काय, कांदा नाही आला का काय कळत नाही ना यापर्यंत, काय यापर्यंत खात्यात काय सांगा आपण अडाणी माणसं. आता शेतकऱ्याला अपेक्षा जास्त लागली, काल आज झालं कमी म्हणून नाराज झाले शेतकरी. आज आता थांबणार शेतकरी. आता सरकार काय करते काय माहिती, सगळी सरकारला भेटत काय करते सरकार, काय करते सरकार. आज कांद्याचा भाव आहे ना 50 रुपये जागेवर राहायला पाहिजे, जास्त काय अपेक्षा नाही शेतकऱ्याला. 40च्या पुढे 50च्या असा बाजार आता आम्हाला हे जायला जवळ आहे त्याच्यामुळे थोडा खर्चाला फरक पडतो. लांब नेल्यावर 4-5 रुपये खर्च येतो, तिथं काय घरचंच वाहन असतं, शेतकऱ्यासाठी सुविधा चांगली. पण आज बाजार मार पट्टी लगेच मिळते, पट्टीची नाही आली पैसा रुपये. आता उधारी येत नाही शेतकरी, आज तुम्ही असं उधारी बंद झाली. आता 50 द्यायला पाहिजे ना. रामकृष्ण राजेंद्र यशवंत गायकवाड, चिंबळे. मार्केट चांगलेच आहे, सुरू झालं, शेतकऱ्याला आणायला माल जवळ आहे, भाडं वाचत आणि वेळ वाचतो. आणि बाकी जर लांब जायचं म्हटलं तर फार खर्च आहे, इथे काय आपलं 20 रुपये तर मिळत आली, त्यामुळं चांगलं आहे मार्केट. मार्केट टिकावा, चांगलं चालावा. मी संदीप नगर, ग्रामपंचायत अधिकारी चिंबळे. आपल्या कृषी उत्पन्न उपबाजार समिती चिंबळे हा बाजार चालू झाल्यापासून येथील शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर सोय झालेली आहे आणि आपला जो काही शेतीमाल विक्रीसाठी या ठिकाणी मोठं स्थान उपलब्ध झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांचं जे काही जवळची बाजारपेठ उपलब्ध होण्याची जी काही संकल्पना आहे तर या मार्केट कमिटीमुळे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि या मार्केट कमिटीपासून गावाला देखील आमच्या ग्रामपंचायतीला उत्पन्न साधन मिळालेलं आहे आणि इथं पुढे देखील महसूल मिळणार आहे. आणि अशा उत्पन्न समिती काही बाजारपेठेच्या गावांमध्ये होणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य चिंबळे. आज या ठिकाणी आमच्या चिंबळे गावामध्ये कांदा मार्केट चालू झाल्यापासून किंवा बाकीच्या भुसार मालाचा व्यापार मार्केट कमिटीला चालू झाल्यापासून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. जवळ ते 4-6 गावातील लोक सगळे या ठिकाणी कांदा घेऊन येतात, त्यामुळं बचत झाली त्यांची. जे वाहनांसाठी जास्त लांब जाण्यासाठी जो खर्च व्हायचा तो त्यांचा वाचलेत आहेत. निश्चितच या ठिकाणी आणण्यासाठी शेतकरी स्वतःचे वाहन घेऊन या ठिकाणी येतो, त्याच्यामुळे त्या गोष्टीला पूर्णपणे बचत झाली. जरी जवळचे काही आसपासचे जे वाहन चालक असते त्यांचा या ठिकाणी फायदा झालाय. निश्चितच या ठिकाणी जे मार्केटमुळे जास्त लोकसंख्या या ठिकाणी आल्यामुळे आमच्या दुकानदारांनाही चांगलं व्यवसाय झालाय, आमचा हॉटेल व्यवसायही चांगला या ठिकाणी झालाय. निश्चितच एकूण गावाला या कांदा मार्केटच्यामुळे निश्चितच फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. आता काय झालंय, आपण भुसार मालाचं या ठिकाणी चाललंय, कांद्याचं चाललंय आणि आम्हाला असं वाटतं अजून भुसार मालाच्या वेळ जास्त झालाय. सर मका भरपूर, मका जास्त पीक या दिवसात होतं, तो मक्याचाही जर जास्त प्रमाणात जर आपल्याकडे
आणि या ठिकाणी आले तर त्यांचंही तिथं मार्केट चालू झालं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे. मग शेंगा असतील किंवा बाकीचंही असतील, गरे बाजरी गहू काय असेल त्यातूनही या ठिकाणी फायदा होतो. माझं नाव नवनाथ मारुती टोपळ, राहणार येळोकणे पोलीसवाडी. तर मी कांदा आणलेला नव्हता आणायसाठी, इथं आलोय पाहायसाठी कसं काय मार्केट. तर मार्केट एक नंबर मार्केट, जगापेक्षा याच्यापेक्षा ही वाहतूक म्हणा सगळं व्यवस्थित आहे. सारं पट्ट्या रोखली तशी काही अडचणच नाहीच. अवश्य शेतकऱ्याने जवळच्या शेतकऱ्यांनी इथंच माल आणला पाहिजे, माझं असं एक मत आहे. मग आता काय इकडे चांगलं आहे तिकडे चांगलं, तर एक नंबर हेच मार्केट आहे थोडक्यात. नाही सगळं व्यवस्थित इथं बा, वातावरण पाऊस जरी आला तरी काय बा तशी बा, बाहेर माल राहतोय अशी शेतकऱ्याला कोणलाच अडचण नाही. सगळं उघड आहे ती काय बा दाखवून घेऊन तसं काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. लिलावं समजा पट्ट्याचं रोखच आहे, पट्ट्याचं काय नाही, लगेच काटा झालेला ते लगेच वजन दिले की लगेच पेमेंट रोखच आहे थोडक्यात. शेतकऱ्याला आता कोण एवढं मार्केट चांगलं तरी शेतकऱ्याला असेच आहे, अजून थोडं वाढावं, पण नाही समाधान मानावं, शेतकऱ्याने माल लगेच आणावं. माझंही मत खराब होण्यापेक्षा चार कांदे फेकून देण्याचं नाही करण्यापेक्षा आत्ताच आणावा. पण नाही ना, शेतकऱ्याला लय मोठे असे अजून वाढत आहे. मग उद्या काय सरकारचं लय वाढायला लगे बंद करायला त्यांना टाइमच नाही राहणार, एक दिवसात काय करणार लगे. हा कुशाबा शिंदे गाव ह्याचे चिंबळा या पण अंगेवाडी. समाधानी नाही ना, शेतकऱ्यांनी फार कष्ट केलेले आहेत. आज 5 वर्ष लोक शेतकरी फुकटच काढा वाटतोय, खर्च सुद्धा आलेला नाही आता आतापर्यंत. आज काय आज 30-35 मार्केट आहे सरासरी. तुम्हाला काय अपेक्षा? आज 50च्या पुढे मार्केट जायला बनवतो. नाही म्हणलं शेतकऱ्याला आवाहन करतोय की टप्प्याटप्प्याने कांदा आणा, मार्केटमध्ये गर्दी करू नका. आणि ते पैसे रोखत देते तिथले चिंबळ्याला चांगलं आहे, सिस्टीम चांगली, मार्केटची नाही अडचण आहे, मार्केट चांगले. या ठिकाणी मार्केट चालू केल्यामुळे भाडे खर्च वाढ कमी होतोय आणि सुविधा पण चांगल्या आहेत. सुविधा चांगल्या आहेत, फक्त साईडने कागद लावायला पाहिजे कांदा नाही जाऊन. उपाययोजना काय, पाण्याची वगैरे सोय करायला पाहिजे, लाईटीची व्यवस्था नसते जास्त. मी गौरव सतीश पोकरला राष्ट्रीय तर्फे बोलत आहे. आज चिंबळा मार्केटमध्ये जवळजवळ 6-7 हजाराची गोणीची आवक आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी प्रत्येक मार्केटला 10 गोण्या भरत राहाव्या. मार्केट सध्या कांद्याला सोन्याचे भाव आहेत, आज एक उद्या एक, तासाला आणि दिवसाला कांद्याचे भाव बदलत आहेत. कालच्या परवाच्या तुलनेत आज मार्केटमध्ये जवळजवळ 700-800 रुपयाचा बदल आहे. फक्त शेतकऱ्यांनी गडबडून न जाता प्रत्येक मार्केटला कांदा भरत राहावा. थोडं प्रत्येकाला विनंती आहे. मार्केट म्हणजे काल कांदे विकले होते सर्वत्र 4,000 रुपयापासून 5,000 रुपये, आणि आज नगर झालं, पुणे झालं, सगळ्या मार्केटला आज कांदे विकले 35 ते 40 रुपये, कुठेतरी एखादं वक्कल 41-42 रुपये. त्या हिशोबाने आम्ही चिंबळा मार्केटला बाजारभाव काढलेले आहेत. आज कांदे बाजारभाव 35 रुपयापासून 40 रुपये, एखादं वक्कल 41, 42, 45 रुपये, शेवट 45 रुपये. 1-2 वकले झालेत, सरासरी मार्केट 37 ते 40 रुपये. एकूणच काय तर शेतकऱ्यांचा वाढता विश्वास, कांद्याची विक्रमी आवक आणि मिळणारा चांगला दर यामुळे महाराजा बळीराजा उपबाजार चिंबळे येथे कांदा मार्केट तेजीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.